नमस्कार. हळद रुचली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे समर फारच टेन्शनमध्ये असतो. त्याला फार वाईट वाटत असतं की आपली आई आपल्याला सोडून हे जग सोडून गेली आहे. तिने आपल्यासाठी लहानचं मोठं करण्यासाठी किती प्रयत्न केले, किती मायेने प्रेमाने तिने सांभाळलं आपल्यासाठी. प्रत्येक दिवस ती किती कष्ट करत होती, किती जीव लावत होती. आणि त्याला ते क्षण आठवतात ज्यावेळेला तो त्याच्या आईसोबत राहायचा. त्यांचं घर, त्यांच्या सगळ्या आठवणी त्या आठवून तो इमोशनल होत असतो. त्याला ते सगळं काही आठवत असतं. आईची खूप आठवण येत असते. आईसाठी तो खूप व्याकुळ झालेला आपल्यालाही पाहायला मिळणार. इमोशनल असं मोमेंट आहे. त्याची आई त्याच्यासाठी या जगातनं निघून गेली. एक काळ होता आईची तो दृष्ट काढायचा, आईसाठी काय काय करायचा, या सगळ्या गोष्टी त्याची आई त्याला किती जीव लावायची. तिने काय काय केलं त्याच्यासाठी ते आठवूनसुद्धा त्याला डोळ्यात पाणी येत असतं. त्याचं रडणं काही थांबत नसतं. आणि तो एवढा उदास आहे हे पाहिल्यानंतर पूजा त्याच्याजवळ येते. त्याच्याजवळ येऊन बसून त्याला म्हणू लागते की मी समजू शकते, आपला इतका मोठा आधार ह्या जगातनं गेलेला आहे. माझे बाबा ज्या वेळेला हे जग सोडून गेले होते त्यावेळेलाही मला खूप वाईट वाटतं. अजूनही ते क्षण आठवले आणि बाबा आपल्यासोबत नाही हे आठवलं तरी फार वाईट वाटतं. आणि आपलं तर इतकं मोठं छान स्वप्न होतं की हे राज्य आपल्याला मिळणार, आपलं हे घर, आपलं संसार, आपल्या दोघांच्या संसारात आपली आई, किती सुंदर स्वप्न पाहिलं होतं आपण. आणि आज आपल्या स्वप्नाला दिशाच राहिली नाही असं वाटू लागलं आहे मला. आणि हे सगळं काही आपल्यापासून हिरवले गेले ह्या गोष्टीचं दुःख पण आहेच. आई-वडील ही अशी गोष्ट आहे ती पुन्हा कधीही मिळत नाही. पण आपलीच आई, आपलेच वडील कोणी दुसऱ्यांनी जर हिरावून घेतलेले असले तर काय मनात भावना येऊ शकते तेही मी तुला समजू शकते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण दोघंही आज सहन करतो आहे. आणि खरंच हे सगळं जे काही घडतं आहे आपल्यासोबत, ह्या सगळ्या गोष्टी नियतीने नाही तर काही लोकांच्या स्वभावामुळे होत आहे असंही मला वाटतं. आणि आता इथे पूजाने पुन्हा एकदा कान भरवणीच सुरुवात केली आहे. एक क्षण असं वाटत होतं इमोशनल झालेले पूजाला पाहून दया येत होती. पण दुसऱ्या क्षणाला तिने तिची तलवार काढली. तिच्या तलवारीची एवढी चकचकती धार काढली, त्या धारेला खरं तर रक्ताची सवय लागली. तिला ना कोणी चांगलं बोललेलं, कोणी चांगलं वागलेलं हे मान्यच नाही. कृष्णाच्या बाबतीत तर ती फारच दुष्ट आहे. अजूनही एवढं सगळं होऊनही ती काय म्हणते की हे सगळं कृष्णामुळेच झालं. आपल्या आईला त्या कृष्णामुळं एवढं प्लॅनिंग केल्यामुळेच वेड लागलं. तिला वेड लागलं, नंतर तिला ते कृष्णामुळंच वेडच्या हॉस्पिटलमध्ये सोडवण्यात आलं. तीच ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे असं म्हणत तिने आता विष कालवायला समरच्या मनात सुरुवात केलेली आहे. दुसरीकडे आपण आढळरावांची बाजू पाहू शकतो. तेही फार आज इमोशनल झाले. आपल्या पत्नीचा अंत्यविधी करून आल्यानंतर तिला आपण खरंच काहीच करू शकलो नाही तिच्यासाठी तिचे क्षण जे होते ते हिरावून घेतले आपण. आपल्यामुळे तिला कधी आयुष्यात चांगलं स्थान मिळालं नाही, चांगलं राहणीमान मिळालं नाही. आयुष्यभर ती किती गरिबीत राहिली आणि आपल्या हातून ती मेली असं ज्या वेळेला वाटत होतं. त्याच्यानंतर ते घडलेले क्षण ते आठवून त्याला फारच वाईट वाटत असतं. त्यातली त्यात आपण काय काय गमावलं, काय काय कमवलं ह्या गोष्टीचा जणू काही तो आराखडाच तयार करतो आहे. मनामध्ये सगळे गणितं तो मांडत असतो. एक दिवस पुन्हा कितीतरी वर्षांनी ज्यावेळेला त्याला त्याची बायको भेटली होती तर पुन्हा आयुष्य फुलल्यासारखं वाटत होतं. पण आज परत एकदा त्याच शून्यामध्ये जाऊन आढळराव पडलेले आपल्याला पाहायला मिळणार. जिथून सुरुवात केली तिथेच येऊन शेवट झाला. जिच्यासाठी इतकं आयुष्य झटलो, इतकं आयुष्यात हे वाईट वाटत राहिलं मनाला. आणि एवढ्या वर्षांनी भेटलेलं सुख पुन्हा एकदा हिरावून घेतल्यासारखं देवाने असं आपल्या आढळरावांना वाटू लागतं. ते इमोशनल झालेले असतात. बाळजाबाई त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकते, बघते, तिलाही खूप वाईट वाटते. त्यांना ती पाणी प्यायला देते. तिच्या हातनं ते पाणी पिऊन आढळराव बसलेले असतात. तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आता इथे बाळजाबाई करू लागते. मला माफ करा अशी म्हणत सुरुवात करते बाळजाबाई. तर आढळराव तिच्याकडे बघतात. तर ती म्हणू लागते की कळत नकळतपणे कुठेतरी या सगळ्या गोष्टींच्या मागे जबाबदार मीच आहे. या घरात मी आलेच नसते, तुमच्या आयुष्यात मी कधी आलेच नसते तर हे सगळं रामायण महाभारत हे घडलंच नसतं ना. आता इथे ती म्हणते की माझ्यामुळेच हे सगळं झालं, मी ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. आणि मी जर हे तुमच्या आयुष्यात कधी आले नसते तर तुमचं आयुष्य आज सुखमय असतं. तुमचा मुलगा, तुमची बायको आणि तुम्ही या घरात मस्त राज्य करत असतात. कोणती अबुदी आली होती मी तुमच्या आयुष्यात त्या दिवशी आले तेच मला कळत नाही. मला खरंच मनापासून म्हणते की मला माफ करा. माझ्यामुळे तुमच्यावरती इतके दुःखद प्रसंग येत आहेत. तुम्हाला आयुष्यात सुख मिळालं नाही. पण देवाला साक्ष ठेवून मी शपथ घेते की इथून पुढे माझ्यामुळे किंवा माझ्या वागण्यामुळे किंवा
तुमच्या आयुष्यातनं सतत सुख राहावं, नांदावं यासाठीच मी प्रयत्नशील राहीन. माझ्यामुळे कधीच दुःख येणार नाही याची मी पूर्ण शाश्वती तुम्हाला देते आणि मी माझे प्रयत्न असेच करेल की कधीच तुम्हाला माझ्यामुळे त्रास होणारच नाही. तर आता आढळराव तिच्याकडे बघतात आणि तिला म्हणू लागतात, हे सगळं जे झालं ते तुमच्यामुळे नाही, तर त्याला कुठेतरी मी पण जबाबदार आहे. ह्या गोष्टी घडत गेल्या, त्या सगळ्या गोष्टी मागे थोडा थोडा हात माझा पण लागतच गेला ना. तर आपण दुसरीकडे हेही पाहू शकतो की समरचे कान भरण्यासाठी पूजा एकदम तत्पर तत्काळ. तर आता इथे ती म्हणू लागते ना की कृष्णामुळे ते सगळं झालं, कृष्णच. तर आता इथे आपला हा जो समर आहे त्याला पण वाईट वाटतं आणि तो बी आता बोलताना तसंच बोलतो की माझ्यापासून सगळं काय, माझे हक्क, माझ्या आई सगळी हिरावून घेतली. त्या लोकांना मी कधीच सुखीत राहू देणार नाही. त्यांना या सगळ्या गोष्टींची खरं तर तो भरपाई द्यायला लावणार. भरपाई म्हणजे काय, त्यांना दुःख देणार, मग याच्या मनाला समाधान लागणार, दुसरं तरी काय. तर आपण इकडे पाहू शकतो पूजा त्याच्यात भर घालते. पूजा म्हणते, हे घर, हे वैभव, हे सगळे अधिकार खरं तर मानाने, हक्काने तुझे आहे. हे सगळं तुला मिळायला हवं. पण हे सगळ्या गोष्टी कुणाच्या पदरात पडल्या आहेत, त्या भिकारड्या जिपरीच्या. आणि ती आजपर्यंत माझ्या माहेरी, माझ्या वडिलांच्या सगळ्या गोष्टींना हक्क जमवून बसली होती. आता इथे येऊन तुझ्या सगळ्या गोष्टींना हक्क जमवून बसली. मला खरंच खूप चीड येते. मला असं वाटतं काय करू आणि काय नाही. त्या कृष्णाचा सर्व नाश उद्याच्या उद्याच करावं वाटतोय मला. असं काहीतरी करायला हवं ज्यामुळे तिला जन्माच्या अद्दल घडेल आणि तिच्या हातातनं सगळे हक्क, अधिकार सगळे काही हिरावून घेऊन ते आपल्या ताब्यात घ्यायचे. आणि ही गोष्ट आपण विसरायची नाही. मला आता फक्त आणि फक्त माझ्या सासूबाईंना न्याय द्यायचा आहे. त्यांच्या बाबतीत झालेला जो काही अन्याय आहे तो भरवून काढायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टीमागे जितकी जबाबदार आहे ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त जबाबदार आत्ता ह्या क्षणाला मला कृष्णा वाटते. तिनेच त्या तुमच्या आईंना जे याच्यात टाकलं ना, वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामुळेच तर त्यांना वेड लागलं आणि त्यांनी स्वतःचा जीव दिला. आता ही जी गोष्ट आहे एकदम परफेक्टली आता समरच्या मेंदूत फिट्ट झाली आहे. समर पण आता बदला घ्यायला उत्सुक आहे. तर आज नाही, काय म्हणतात, कल करसो आज करसो अब, तसंच म्हणा बरं. आता ही पूजा लगेच तात्काळ ताबडतोब लगेच कामाला लागूया असं म्हणत सर्वनाशाची तयारी करूया आपण असं डोक्यात भरवते समर पण तयार झाला आहे. प्लॅन काय, तर तिच्या डोक्यात प्लॅन ऑलरेडी तयारी. आता ती त्याला एक्झिक्यूट करून सांगते की काय काय प्लॅन आहे. खरं तर इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे की जयवंत, मैनावती, दलपत आणि ही पूजा यांनी मिळून प्लॅन बनवलेला. अजून तो कोणाला माहीतही नाही. त्या प्लॅनची सुरुवात आत्ता ह्या क्षणाला होणार आहे. त्या दुसऱ्या दिशेला आपल्याला पाहायला मिळणार आढळराव मात्र आता बाळजाबाईंना म्हणू लागले की तू तुझ्या मनावर जास्त ओझं ठेवू नको. कळत नकळतपणे तुझी चूक नव्हती किंवा माझी पण नव्हती, किंवा होती तर होती, दोघांचीही होती. तर आता एका व्यक्तीवर आपण दोष देण्यात काहीच अर्थ नाही. ह्या क्षणाला मला फक्त आता माझं हे जेवढं उरलेलं कुटुंब आहे ना, ते कुटुंब एकत्र राहावं, गुण्यागोविंदाने नांदावं. आता मरेपर्यंत एवढीच अपेक्षा आहे. बाकी आता कसलीच आशा राहिलेली नाही, कुठलेच स्वप्न राहिलेले नाही. जे गेलं ते झालं आणि जे आहे ते असं व्हावं, म्हणजे आनंदाने राहावं, सगळ्यांनी एकजुटीने ह्या छताखाली नांदावं. हवं तर ही माझी आखरी शेवटची इच्छा समजा. बाकी माझ्याकडे आता आयुष्यात मागण्यासारखं आणि मला हवी असणारी इच्छा एवढीच समजा आणि माझी मरेपर्यंतची इच्छा असू शकते असं म्हणा. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे घर एकत्र आणि गुण्यागोविंदाने नांदावं. आपल्या घरात कसल्याही प्रकारचे वादविवाद होऊ नये एवढीच माझी शेवटची इच्छा आहे असं म्हणत आपलं मन बाळजाबाईंजवळ इथे मोकळं करतात आढळराव. आणि लांबूनच आपली कृष्णा हे सगळं काही ऐकत असते. आणि बाबांशी खरं तर ती बोलायला आली होती, बाबांची समजूत काढायला, पण इथे ऑलरेडी बाळजाबाईंनी त्यांची समजूत काढलेली असते. त्यांच्या जीवात जीव आला आहे आणि ते सावरले हे आता आपल्या कृष्णाच्या लक्षात येतं. फक्त त्यांच्या मनाला एक काय म्हणतात रुकरुक अशी लागली की आपलं हे कुटुंब एकत्र यायला हवं. ह्या दोन भावांमधला द्वेष, दोन सुनांमधला हे जे अंतर आहे, तुसडेपणा आहे, हा संपावा एवढंच. आणि एका कुटुंब आपलं हे एका छताखाली आनंदाने नांदावं. हे जे काही स्वप्न आहे आपल्या म्हणजे आपल्या आढळरावांचं तेच पूर्ण व्हावं. तर आपण पुढे हेही पाहू शकतो की आपल्या इथे बाळजाबाई मात्र आता प्रामाणिकपणे आढळरावांची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याची प्रयत्नच करणार आणि तो प्रयत्न यशस्वी करण्यासाठी ती पूर्णपणे सहयोग देणार आणि आपल्या ह्या कुटुंबाला पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करून खरं तर तिलाही सुख मिळणार. ते म्हणजे आपल्या मुलाचं, सुनाचं, नवऱ्याचं. त्याच्यासाठीच ती आता तत्पर राहणार आणि आपल्या नवऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता तिनेही आता हेच स्वप्न पाहिले, चांगलं वागण्यातनं आपलं नवऱ्याचं मन जिंकणं आणि हे कुटुंब एकत्र ठेवणं. एवढी मात्र आता तिची पण इच्छा उरली आहे. आणि हे सगळं काय आता आपले
खरं तर कृष्ण ऐकते, कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती लगेचच तात्काळ जाते आपल्या नवऱ्याशी बोलण्यासाठी. इकडे मात्र दुष्यंत फोनवरती बोलत असतो, त्याला कामाचं टेन्शनही असतं आणि त्याला आता जे मक्याची जी ऑर्डर आहे ती येणार असते गोडाऊनला, ती मोजून तिची क्वालिटी चेक करून घ्यायची. पण आता इतक्यात तर अंत्यविधीवर आले, लगेच कसं काम बघावं, डोकं पण चालत नाही त्याचं. तर तो त्याच्या मॅनेजरला सांगतो, आजच्या दिवस तुम्ही सगळं हँडल करा, बाकी उद्या परवा मी आलो की मी बघतो, फक्त महत्त्वाची आहे ही जी काही डील आहे त्यामुळे लक्ष राहू द्या, असंही सांगतात. तर आता इथे कृष्णा येते, कृष्णाला पाहून दुष्यंत विचारतो, काय काय एवढी काळजी काय दिसते तू तर बाबांशी बोलण्यासाठी गेली होती ना? तर ती म्हणते, बाबांशी बोलण्यासाठी तर गेले होते, पण तिथे ऑलरेडी बाबा आणि बाळजाबाई दोघंजणं बोलत बसलेली होती. त्यांनी इच्छा सांगितली की शेवटची आता एवढी एकच इच्छा आहे की हे कुटुंब एकत्र राहावं, ह्या कुटुंबाने आनंदाने सौख्याने नांदावं, जे झालं ते झालं, असं सगळं बाबा बोलत होते. हे सगळं ऐकल्यानंतर मात्र आता आपला दुष्यंत म्हणतो की खरंच बाबा किती एकाकी पडले, बाबांचा हा एकटेपणा खरंच पाहवत नाही आणि बाबांना खरंच कोणी जीवनसाथीच उरलं नाही. तर इथे जीवनसाथी का नाही उरले, बाळजाबाई होत्या ना, बाळजाबाई त्यांना एकटे कधीच पडू देत नाही, त्या त्यांच्याशी बोलत होत्या आणि मला त्यांच्याविषयी तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणत इथे खरं तर आपली इच्छा व्यक्त करणार होती कृष्ण की आपल्या आईबाबांचं पुन्हा एकदा आपण लग्न लावावं. पण त्या काय झालं तितक्यातच ना तिथे जयवंत येतो. जयवंतला पाहून इथे कृष्णा गप्प राहते. तर आता जयवंत आत येतो आणि म्हणू लागतो की भावा मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तर आता इथे काय काम आहे म्हणत दुष्यंत विचारू लागतो. तर तो म्हणतो की हे असं निबरगट्ट एका ठिकाणी बसून राहायचं, आयत्या मायत्या भाकरी खायचे, हे काही मला पटेन असं झाले आणि हाताला काम नसलं की इज्जतही राहत नाही माझी. मी काय अवस्था करून ठेवली, दारू पिऊन पिऊन माझं नशीब, म्हणजे मी शरीर पण खराब केलं आणि काम नाही, धंदा नाही, दारू प्यायचं आणि हे सगळं करून काहीच प्राप्त होत नाही हे माझ्या लक्षात आले आणि मी आता सुधारण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. मला सुधारायला मदत कर आणि मला माझ्या हाताला खरं तर काम हवं आहे, कामाशिवाय माझी काहीच किंमत नाही हे मला कळलं आहे. काम करून मला सुधारायचं आहे, माझं आयुष्य पुन्हा एकदा नव्याने सवारायचं आहे बुवा. तर मला संधी मिळेल का, मला जॉब मिळेल का एक प्रकारे, हा आता इथे विचारतो आहे. तर ही गोष्ट ऐकल्यानंतर दुष्यंत मात्र नकार देणार असतो आणि तो विचारात पडतो की आता याला सांगावं तर सांगावं काय, अशा व्यक्तीवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवणं फारच धोक्याचं आहे हे पण त्याला माहिती आहे. तो तयार नाही विश्वास ठेवण्यासाठी. इथे मात्र 2 मिनटं मला बोलायचं आहे इकडे असं म्हणत आपले कृष्ण त्याला बाजूला घेऊन जाते. म्हणू लागते की बघा ना, मी इतक्यातच आबांच्या खोलीतनं आले, आबा काय बोलत होते की या घराला ह्या कुटुंबाला एकत्र ठेवायचं. तर मला असं वाटतं हा जर सुधारला असेल आणि आपल्या मुलाबरोबर आईवडीलही जर सुधारले, सगळेजण चांगले वागू लागले तर आपलं कुटुंब एकाच छताखाली आनंदाने नांदेलच ना. तर आपण त्यांना एक संधी द्यायला हवी आहे. तर आता इथे विषयाची परीक्षा का पाहिजे आपण असं दुष्यंत म्हणतो. त्याला तर अजिबातच भरोसा नाही ह्या लोकांवरती, कारण हे लोक फारच विचित्र आहे, ते कोणाची सख्खे होऊ शकणार नाही असं वाटतंय. तर आपण पाहतोय दुष्यंत नकार देत असतो, मात्र कृष्णाने त्याला तयार केलं असतं आबांची शपथ घालून की आबांसाठी आपण हे करूया, हे कुटुंब पुन्हा नव्याने एकत्र आणायचं आणि आनंदाने गुण्यागोविंदाने एका छताखाली नांदायचं. बरं, आता जी बायकोची इच्छा ती ऐकावी तर लागणार असं म्हणत आता इथे तयार झालेला असतो आपला दुष्यंत त्याला काम देण्यासाठी. आणि इथे तो सांगतो की आता तुला मी काम देतो आहे, बघू किती प्रामाणिकपणे तू करतो आहे, पण काम खूप जोखमीचं आणि खूप महत्त्वाचं आहे. ही जी डील आहे ही खूप महत्त्वाची आहे. गोडाऊनवरती आता तू सुपरवायझिंगचं काम कर, आलेले माल चेक करून क्वालिटी चेक करून व्यवस्थित सगळं गोडाऊनला सगळं सामान ठेवायचं आणि गोडाऊनवरती लक्ष ठेवायचं, कसलीही चूक होता कामा नाही. मक्याची जी ऑर्डर आली आहे ती आता उद्या सकाळी पोचणार आहे, तर तू उद्या सगळं तिथे जातीने लक्ष देऊन बघत राहा आणि हे सगळं काम व्यवस्थित जबाबदारीने दिल्यामुळे खरं तर जयवंतला आनंद होतो आहे. जयवंत मात्र आता एक गोष्ट विसरत नाही. खरं तर तो दुष्यंतला जाऊन म्हणतो की खरंच तुझे खूप आभार आणि तुम्हाला संधी दिली ह्या गोष्टीसाठी मला खूप बरं वाटतंय. आणि वहिनीसाहेब म्हणजे आपल्या कृष्णालाही तो म्हणतो की वहिनीसाहेब तुमच्यामुळेच मला हे सगळं परत मिळतं आहे, हळूहळू मी सुधारण्याचा प्रयत्न तर करतो आहे, त्यात तुम्ही माझ्या विश्वास ठेवला ही गोष्ट पण खूप महत्त्वाची माझ्यासाठी. खूप खूप धन्यवाद आणि मी खूपच छान काम करून दाखवेल तुम्हाला, असाही तो शब्द देतो बरं का. तर आता ह्या शब्दावर किती टिकून राहतो आहे हा ते आपल्याला पुढे जाऊन कळेलच. त्याने गेल्या लगेच खबर दिली पूजाला ती गोष्ट कळल्या पूजा आता लगेच प्लॅनिंग करायला सुटलेली असते आणि हे दोघंजणं गेलेले असतात सावित्रीच्या घरी.
आणि सावित्रीच्या घरी गेल्यानंतर हा जो समर आहे तो म्हणतो की मला उद्ध्वस्त करायचे दुष्यंत आणि कृष्णाला. तर आता त्यांच्या गोडाऊनमध्ये आज रात्री मक्याचा माल येणार आहे, तो माल मी आता पूर्ण जाळून टाकणार, खाक करणार. म्हणजे कसं त्यांचं झालेलं नुकसान, त्याच्यातनं त्यांना होणारा मनस्ताप, ह्या गोष्टी माझ्यासाठी आत्ता ह्या क्षणाला महत्त्वाची आहे. ही जी सूडबुद्धी आहे ही आता आपल्या खरं तर भक्तीने योग्य वेळेवर ऐकली आणि तिने फोन करून लगेच कृष्णाला ही बातमी पोचवली. हे सगळं प्लॅनिंग इथे कोण करतं आहे, कोणी निरोप दिला आहे वगैरे, आता कृष्णाला सगळं कळलं आहे. कृष्ण आता चांगलीच अद्दल घडवणार, समरलाही त्याचेही डोळे उघडण्याचा प्रयत्न आता इथे कृष्ण करताना पाहायला मिळणार आहे. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. आत्ता की छोटीशी विश्रांती. धन्यवाद.